भाऊ पाध्ये यांची कादंबरी अग्रेसर. प्रकरण 4. मला अजून नरसूकडे लग्नाचा विषय काढायची भीती वाटायची आणि नरशा देखील ओपनली बोलत नव्हता. आता माझं वय 21 झालं होतं. 1 मिनिट, तुझं वय काय म्हणालीस? 21. आणि तुझी नरशाबरोबर ओळख कधी झाली? 2 वर्षापूर्वी. म्हणजे 2 वर्षापूर्वी तुझं वय 19 पाहिजे. तू त्यावेळेस म्हणाली होतीस की तुझं वय 16-17 होतं. बरोबर. शाळेत माझं वय 17च रजिस्टर केलेलं आहे. ते जाऊ दे. वयाचा प्रश्न इतका इम्पॉर्टंट आहे का? मला सांगायचं एवढंच आहे की आता मला इस्कट ब्लाऊजमध्ये राहायची लाज वाटू लागली होती. इस्कट ब्लाऊजमध्ये माझी बॉडी फार वर दिसत होती. मला आता साडी नेसायला सुरुवात करायची होती. साडीसाठी मला नरशा गिराईक होताच. नाही ना? ठीक आहे, चालू दे तुझी भंकस. भंकस म्हणजे मी इतकं सांगते ती सारी भंकस आहे काय हो? मी तुम्हाला इतक्या खऱ्याखुऱ्या गोष्टी सांगते आहे आणि तुम्ही त्यांना खुशाल भंकस म्हणता. भंकस म्हणजे मी काही वाईट अर्थाने बोलत नाही. अगं, सारं जगच भंकस आहे. त्यात तू थोडीशी भंकस केली असलीस म्हणून काय बिघडणार आहे? अगदी माझ्या मनातलं बोललात. आपण म्हणतो अमकी मुलगी चांगली आहे, अमकी वाईट आहे. पण खरं सांगू, असं म्हणून आपण कुणाचं चांगलं नाहीतर वाईट करू शकतो? तुम्ही म्हणता ना सगळं जग भंकस झालं आहे, हेच खरं. तर मी सांगते तुम्हाला अगदी खरं खरं. अगदी खरं खरं? हो. अशक्य. तू अगदी खरं बोलणं अशक्य आहे. तू खरं सांगतेस. डॉक्टर हेगिस्टॅनचा भाचा बॉब सार्दळ याची न तुझी काय भानगड होती? असं काय? तो पॉईंट तुम्ही काढलात काय? सांगते. अगदी खरं सांगते. जे घडलं ते सांगते. पार्ल्याचे डॉक्टर हेगिस्टे हे माझ्या बाबांचे मित्र. पण बाबा बेवडेबाद झाले नि मग डॉक्टरना भेटेनात. डॉक्टर हेगिस्टॅनसारखा कॉर्पोरेटर आणि सोशल वर्कर आपल्यासारख्या गरीब माणसाच्या ओळखीचा असला तर त्याची ओळख आपणच नको का टिकवायला? म्हणजे आपल्याला कधीतरी त्याचा फायदा होण्याची शक्यता असते. पण आमच्या बेवड्याला कुठे होती माणसाची कदर? मीच ठेवायची अशा माणसांच्या ओळखी. आठवड्यातून दर शुक्रवारी माझी पार्ल्याला वारी असायची. डॉक्टरांच्या मागे मी नेहमी माझ्या नोकरीसाठी लकडा लावलेला असायचा. डॉक्टर मला रोज कुठे ना कुठे पाठवत. मी आपली त्यांचा शब्द पाळण्यासाठी प्रत्येक ठिकाणी जाऊन येत असे. तू गेली होतीस का सबनीसांकडे? हो. हो डॉक्टर. पण ते भेटले नाहीत. किती वेळ मी बसले होते त्यांच्याकडे कोच गरम करून. तुम्ही त्यांना फोन करा ना. अगं, मी फोन केला होता. ते म्हणाले होते तू येशील त्यावेळी मी घरी असेन म्हणून. त्या दिवशी डॉक्टरांचा भाचा बॉब सार्दळ डॉक्टरांना भेटायला आला. त्याची नी माझी ओळख झाली. काय पर्सनॅलिटी होती त्याची. एखादा ऑफिसर आहे मिलिटरीचा असं वाटायचं. 6 फूट उंच, राज कपूर कट मिशा, गोरापान, अशी भरदार छाती. माझ्या मनात त्याच्याकडे पाहिल्यावर विचार आला, म्हणजे त्याची बायको कशी असेल? म्हणजे अशा माणसाला बायको पण त्याच्यासारखी तगडी हवी. माझ्यासारखी नाजूक मैना नाही चालणार. कुस्करून टाकेल तो एखाद्या फुलासारखं. नाजूक बायको मिळाली तर. मला एकच गोष्ट त्याच्यामध्ये कमी वाटली, ती म्हणजे त्याचे केस. म्हणजे त्याचं डोकं एकदम ट्यूबलाईट नव्हतं, तरी केस अगदी मशीन मारल्यासारखे कमी होते. म्हणजे बायकोला जर केसांमध्ये हात घालावासा वाटला तर तिची मेहनत मोफत जायची. मी डॉक्टरांच्याकडे गेले होते त्या टायमाला बॉबचं आणि डॉक्टरांचं काहीतरी बोलणं चाललं होतं. त्याच्यासाठी चहा पण आला होता. बॉबने मला हाफ टी दिला आणि माझ्याकडे बघून हसला. तेव्हा मी त्याच्यावर खुश झाले.
खुश झाले म्हणजे मला वाटलं हा माणूस खरोखरच फार चांगल्या मनाचा आहे, घमेंडी नाही. नाहीतर माझ्यासारख्या फालतू मुलीला तो हापटी देईल आणि हसेल कशाला. डॉक्टरांची आणि त्याची बोलणी इंग्रजीमधून चालली होती. त्यावरून मला कळलं की बॉबला ऑपेरा हाऊसकडे जायचं आहे आणि दुसरं म्हणजे बॉबकडे गाडी आहे. प्रकरण 4 समाप्त. भाऊ पाध्यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण 5. मग तू ठरवलंस त्याच्याच गाडीमधून जायचं खरं ना? हो. मग त्यात मी वावगं काय केलं? मला गाडीने जायचा कंटाळा आला होता म्हणून मी चान्स घ्यायचं ठरवलं. तुमच्या मनात कसं हो येतं की प्रत्येक ठिकाणी माझ्या मनात काहीतरी वाईट असतं म्हणून? मला फक्त त्याने गाडीने न्यावं एवढंच होतं. खोटं असेल तर विचारा बॉबला. मी डॉक्टरांच्या दवाखान्याबाहेर नुसती बॉबची वाट पाहत उभी होते. मला माहीतही नव्हतं की तो गाडीने जाणार, म्हणजे कोटच्या गाडीने. मला वाटलं त्याची असेल मोटार, पण त्याची होती स्कूटर. तो स्कूटर चालू करू लागला तेव्हा तर मी दवाखान्यात परत जायची भानेबाजी करायचा प्रयत्नही केला. नको, आपण कधी स्कूटरवरून गेलो नाही, आपल्याला तोलबिल सांभाळता आलं नाही तर ॲक्सिडेंट व्हायचा आणि मग लोकांमध्ये आपली फुकट बदनामी व्हायची. म्हणून मी मागे वळले. पण इतक्यात बॉबने विचारलं, कुठे जाणार तू? ताडदेवला. चल, मी तुला ड्रॉप करतो. मग माझा नाईलाज झाला. मला वाटलं बॉब काही आता पुन्हा डॉक्टरांच्या दवाखान्यावर भेटणार नाही. पण पुढच्या शुक्रवारी तो नेमका हजर. मी दर शुक्रवारी दवाखान्यावर येते हे त्याने डॉक्टरकडून काढून घेतलं होतं. मी दवाखान्यातून बाहेर पडायला लागले तर तो बाहेर मला घ्यायला स्कूटर घेऊन हजर. प्रकरण 5 येथे समाप्त. प्रकरण 6. मगाशी तुम्ही म्हणत होता मी ठरवलं होतं त्याच्याबरोबर स्कूटरवरून जायचं. मग आता बोला पाहू, कोणी ठरवलं होतं ते? मी त्याला एका शब्दाने तरी बोलले होते का की मी दर शुक्रवारी डॉक्टरांच्या दवाखान्यावर येते म्हणून? मग तो का आला आज? का मारतो तो माझ्यावर? का मरतो तो माझ्यावर? मी त्यालाही विचारलं, स्कूटरवरून जाताना तुम्ही आज कसे काय आलात डॉक्टरांच्याकडे? सहज. आणि मला स्कूटरवरून पोचवता आहात ते पण सहज? ते काही सहज नाही म्हणजे तो मला एका हॉटेलात घेऊन गेला, फॅमिली रूममध्ये. काय मागवलं त्याने खायला. कबाब, आमलेट, आईस्क्रीम. मी मस्त खात होते. आपल्यावर माणूस खुश. खायला देतोय, मग का सोडा. मी एक कबाब खात होते. इतक्यात तो म्हणाला, असा नाही खायचा कबाब. मी घास घ्यायचा थांबले तसा त्याने कबाब हातातून काढून घेतला आणि आपल्या तोंडात टाकला. मी ओळखलं त्याची माझा उष्टा घास खायची आयडिया होती ती. मला कळेना तो माझ्यावर का एवढा मरत होता, का एवढा खर्च करत होता. कोण होते मी? एका बेवड्याची मुलगी नि तो एका मोठ्या कुटुंबातला मुलगा. 1000 रुपये तरी पगार असेल त्याला. स्कूटर अशी फास्ट सोडायचा नि इंग्लिश असं फाकडू बोलायचा. असा हा लॉर्ड फॉकलंड माझ्या का पाठीमागे लागला होता? त्याला मी इतकी हवी होते? मला काहीच कळेनासं झालं होतं. माझी नर्शाबरोबर लाईन झालेली होती. मला नर्शाबरोबरच लग्न करायचं होतं. मला दुसरं कोणीही नको होतं. राज कपूर, दिलीप कुमार जरी माझ्या पायाशी आले तरी ते नको होते. उगीच मी गेल्या शुक्रवारी त्याच्या स्कूटरवरनं घरी आले असं मला झालं होतं. मग मी आयडिया लढवली. म्हणाले, मला आता घरी गेलं पाहिजे. माझी आई वाट बघत असेल. बापरे, 9 वाजले. चला, बघता काय? बॉब माझ्याकडे पाहत राहिला. मग
अमळशाने त्याने दरवाजा बाहेर डोकावले नी मला जवळ ओढली नी माझं चुंबन घेण्याचा प्रयत्न केला. मी प्रथम नको, कोणीतरी बघेल म्हणून त्याला धमकावण्याचा प्रयत्न केला, पण त्याने माझी पर्वा केली नाही. बरोबर आहे, त्याने वेटरला सांगूनच ठेवलं होतं यायचं नाही म्हणून. मी तोंडावर हात धरून त्याला रोखण्याचा प्रयत्न केला, पण तो माझ्यापेक्षा स्ट्रॉंग पडला ना. त्याने माझ्या तोंडावरचा हात एका हाताने धरून ठेवला आणि माझ्या तोंडावर तोंड दाबलं. मी तरीसुद्धा ओठ घट्ट आवळून धरले होते, पण त्याने बराच वेळ ऐकलंच नाही. माझा श्वास गुदमरू लागला. त्याची मिशी मला झोंबू लागली नी बाहेर कोणी पाहिलं तर असंही वाटू लागलं. मग अखेर मी राजी झाले नी त्याला चुंबन घेऊ दिलं. हे अर्थात जबरदस्तीने घेतलेलं चुंबन होतं. आम्ही स्कूटरवरून निघालो त्यावेळी मी बॉबला म्हणाले देखील, माझं एका मुलावर प्रेम आहे, मला लग्न करायचं आहे त्याच्याशी. मी पुन्हा येणार नाही डॉक्टरांच्याकडे. तो खूप गंभीर झाला होता. त्याचा चेहरा पाहून माझ्याही मनात कालवाकालव झाली. वाटलं उगीच बोलले मी. त्याने नाक्यावर मला सोडल्यावर मी झपाझप पावलं उचलत घराकडे निघाले, पण मला स्कूटर चालू झाल्याचा आवाज ऐकू आला नाही. बराच वेळ मी मागे वळून पाहिलं तर बॉब अजून नाक्यावर उभाच होता, माझ्याकडे पाहत. माझ्या मनात भयंकर कालवाकलम झाली. माझ्याने पाऊल उचलेना. मी तशीच मागे वळले नी त्याच्याजवळ येऊन म्हणाले, थांबलात का? जा ना घरी. तुला काय करायचं आहे? मी जाईन नाहीतर राहीन असाच उभा. असं काय करता वेड्यासारखं? जा घरी जा. मला समजावता येईना त्याला. त्याची भीतीच वाटली मला, कारण तो अगदी आमच्या नाक्यावर आला होता. इथे आमच्या ओळखीचं माझ्याशिवाय कोणीही नव्हतं. म्हणजे उद्या त्याचं काही बरे वाईट झालं तर लोक माझ्याचकडे विचारायला येणार. मी पुन्हा पुन्हा जा घरी म्हणून बडबडत राहिले. त्याच्यावर मुळीच परिणाम झाला नाही. त्याला काय हवं होतं ते मला माहीत होतं आणि माझ्यासाठीच त्याचा हा सत्याग्रह चालू होता. अखेर मी हरले, शरण आले, म्हणाले, मी येईन पुढच्या शुक्रवारी डॉक्टरांच्याकडे. काय करू मी? मला माणुसकी आहे म्हणूनच मला बॉबला नाराज करणं जीवावर आलं होतं आणि मी त्याच्या जास्त फाशात सापडत गेले. मला माणुसकी आहे, इथेच तर माझ्या आयुष्यातलं सगळं चुकलं आहे. मला माणुसकी आहे म्हणूनच मी कधी कोणाशी कुचकेपणाने भांडले नाही की तुसडेपणाने कोणाचा अपमान केला नाही. उलट मी कधीही कोणालाही मदत करायला धावले आहे. नाखुदा मॅन्शनमध्ये कधीही कोणी आजारी असले किंवा काय असले की मी त्याची पहिल्या प्रथम सेवा करायला धावले आहे, कारण अशा कामात माणसाने लाज बाळगता कामा नये. तुम्ही दुसऱ्या मुली कधी आजारी माणसाला मदत करताना पाहिल्या आहेत? त्यांना लाज वाटते दुसऱ्याला मदत करायला. ही खोटी लाज असते. मला कधीही वाटली नाही खोटी लाज. तुम्ही काळुसकर काकांना विचारा. ते टायफॉईडने आजारी असताना मी किती मदत केली होती ती ते सांगतील तुम्हाला. वैजूना माझ्या आजारपणात खूप धावायची हो. प्रकरण 6 येथे समाप्त. अग्रेसर. कादंबरी अग्रेसर भाऊ पाध्ये.